नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजीव पटेल लिखित लोकनाथ. प्रागजींच्या पोटात गोळा उठला. तो थबकला. हात धुवायचं विसरूनच गेला. घरात शांतता पसरली. सासरा वाटेत उभा आहे म्हणून मोठा घुंगट ओढलेली हरीची बायको वाड्यात ताटकळत उभी राहिली. भरतीची वेळ होती. सागर लाटा किनाऱ्यावर आदळत होत्या. त्याबरोबर लहान लहान मासळेही किनाऱ्यावर येत होत्या. लाटांबरोबर उडत होत्या. समुद्र पक्षी त्यांना वरच्या वर टिपत होते आणि मटकावत होते. ओसरलेली लाट पाहत आकाशात एकाच जागी पंख हलवीत थांबलेले पक्षी आपल्या इष्टमित्रांशी कर्कश स्वरात संवाद करीत होते. मधली लाट पुढे येत होती. मोठ्या कुशलतेने ते पक्षी पुन्हा त्या मासळ्यांना गिळत होते. लांब वर पसरलेला वेडावाकडा पश्चिम किनारा शुभ्र आणि पारव्या रंगाचं मिश्रण असलेल्या पक्ष्यांनी भरून गेला होता. सागराचा रोरावणारा ध्वनी पक्ष्यांच्या कलकलाटापुढे दबून जात होता. भारतवर्षाचं ते अंतिम पश्चिम टोक होतं. तो द्वारकेचा किनारा होता. त्या किनाऱ्यावर हरी एकटाच बसला होता. त्याची दृष्टी बेट द्वारकेकडे लागलेली होती. त्याच्या पंचक्रोशीत राहणारे फिरणारे हे पाटीदार. कृषी गोरक्षा हे त्यांचं वांशिक कार्य. खाऊन पिऊन सुखी, शाकाहारी वैष्णव हे. पण सोमवार आणि शिवरात्रीचं व्रत घेणारी ही प्रेमळ माणसं. दुसऱ्याचं हृदय जपावं तर यांनीच. सहकार्य कसं करावं हे या ज्ञातीकडून शिकावं. चांगल्या कामासाठी झिजावं, प्रसंगी झोकून द्यावं ही यांची वृत्ती. हे सर्व पाटीदार शरीराने कणखर पण पापभीरू. हरीचं घर म्हणजे त्यांचा अर्क, सात्विक, त्यागी आणि समजूतदार. या सगळ्या सद्गुणांचा कल्लोळ हरीच्या अंतःकरणात दाटला होता. बायकोवर संध्याकाळची गोसेवा ढकलून तो विमनस्कपणे सागर किनारी श्रीकृष्णाच्या द्वारकेकडे पाहत खडकावर केव्हाचा बसून होता. मलाच का रणछोडरायाची संदूक दिसावी, हरी स्वतःला प्रश्न विचारित होता. मीच का कारणीभूत ठरावा? जर मी त्यात असेन तर मलाच हे कार्य केलं पाहिजे. ज्याचं हे काम आहे तोच. रणछोडराय सगळी व्यवस्था करेल. हरीला एकदम बरं वाटलं. आपल्याजवळ कोणीतरी आहे असं त्याला वाटू लागलं. भरतीची लाट एकदम उसळली. हरीपुरता ओला झाला. लाट ओसरली आणि त्याबरोबर हरीचं एकटेपण ओसरलं. समुद्र असा मागे मागे जातोय, पुन्हा नव्या उमेदीनं फेन घेऊन येतोय असं हरीला वाटू लागलं. लहान मुलाप्रमाणे हरी समुद्राचं तांडव झेलू लागला. हसू लागला. लोपलेलं हास्य पुन्हा जागलं. तो तसाच आपल्या घोडीवरून परत फिरला. घोडीच्या पावलागणिक त्याला दक्षिणेला जायचा निश्चय बळावत चालला. नंतर त्यानं योजना आखायला सुरुवात केली. लगाम सैल पडला. घोडी सावकाश चालू लागली. हरीचं ध्यान त्याच्या नियोजनात होतं. पाटीदार गावठा लागला. हरीच्या निवासासमोर घोडी थांबली. हरीची तंद्री भंग पावली. केटली वार्थई गई दिकरा म्हणत हरीची बा बाहेर आली. थबकली. मुलाचा फुललेला चेहरा पाहून चकित झाली. जेवणं आटपली. पाटीदार मंडळी एक एक करीत चौकात जमा होऊ लागली. पंचमंडळींसाठी आणि काही ज्येष्ठांसाठी बाजा आणल्या गेला. त्यावर धाबळी अंथरण्यात आल्या. मध्यभागी दायरा पोवाडा म्हणणारी मंडळी जमली. तुणतुणं सज्ज होऊ लागलं. मोठी माणसं बाया बसल्या. आता 3 घंटे तरी कोणी उठणार नव्हतं. मध्यम वयीन धाडी राखलेल्या त्या म्होरक्यानं तान खेचली आणि पाटीदार ज्ञात झुलू लागले. पोवाडा रंगात आला असताना श्रीकृष्णाची कथा सुरू झाली. सार काव्यात आणि गीतात वाद्यांमध्ये भरलं होतं. साध शब्द चरित्र सचित्र व्हायला लागलं. पेंगलेली कुत्री सावध झाली. डफाच्या सुरात तो सांगत होता, ती द्वारावती, ती द्वारका समुद्रात उभी झाली कशी? सगळे ओरडले, कशी? मग तुणतुण्याचा नाद घुमत राहिला. दाढी राखलेल्याने उगाचच कंठ स्वच्छ केला. सांगायला लागला, अहो, एकदा समुद्राचा तळ दुभंगला, किनारा हादरला, समुद्राच्या पाण्याला ओहोटी लागली, पण कशी? तुणतुणच घुमलं. चढ्या सुरात म्हणाला, वायूच्या वेगानं समुद्र आत आत गेला. समुद्राच्या मधला विशाल खडक उघडा पडला. संध्यावंदनाला आलेल्या भगवान श्री परशुरामांच्या दृष्टीस पडला. धरणीकंप होता तो. सगळ्यांचे कान आतुर झाले. तो गायक कथाकार आपल्या दाढीवरून हात फिरवीत मंद सुरात सांगायला लागला, मग काळ सरकत गेला.
जरासंधाच्या सेनेला 17 वेळा ठेचून काढलं. 18व्या वेळी जरासंध एका बाजूने आला. 3 कोटी परदेशी म्लेच्छांना घेऊन कालयवन दुसऱ्या बाजूने आला. सगळे तणावग्रस्त दिसू लागले. बऱ्याच वेळा तुणतुणं निनादत राहिलं. नंतर सुराची पट्टी बदलत तो गरजला. श्रीकृष्ण भगवंतांनी डाव रचला. मथुरेत बलराम दादांना ठेवून स्वतः एकटेच पळायला लागले. उसंत घेऊन तो युवक म्हणाला, नको नको, युद्ध नको, हवं युद्ध, हवं युद्ध हवं. आत्मविश्वास वाढण्यासाठी, सामर्थ्य फुलण्यासाठी. पण आपल्याच अंगणात सगळ्या लढाया झाल्या. मग मी म्हणतो, जरी त्या जिंकल्या तरी आपणच हरलो की नाही? अहो, आपल्या भूमीतलं पीक नासतं, आपली शांतता जाते, ती पळवली जाते, संसार जळून जातात. म्हणून प्रभू निघाले. प्रतिष्ठेला धक्का लागला. अजिंक्यवीर पळपुटे झाले. जग म्हणू लागलं, रणछोड. भगवान श्रीकृष्ण रणछोड झाले. ललकारी घुमली, बोलो रणछोड राय की जय. हे बाप्पा पछीसू थयूं. एक कन्या ओरडली. सर्वांनी साथ दिली. कथा पुढे सुरू झाली. पळवत कालयवनाला थकवत श्रीकृष्णांनी त्याला सह्याद्रीत आणलं. परदेशस्थांना अंतर्गत राजकारणात आणू नये हो, संस्कृती भरडून जाते हो. प्रभू हे जाणत होते, तर कालयवनाला मुचकुंद राजा मार्फत जाळून टाकलं. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वनश्वापद उपासमारीनी वाट चुकलेली सगळी यवनांची सेना मृत्युमुखी पडली. तुणतुण्याचा नाद घुमत राहिला. गायकानं ओठ पुसले आणि म्हणाला, प्रभू परतत होते की. श्री परशुराम समोर उभे ठाकले. भगवानांनी रणछोडरायांना त्या खडकाचं स्थान दाखवलं आणि मग बांधली द्वारका. मंडळी गरजली. ती द्वारका समोरची. पुढे यादवी झाली. श्रीकृष्णाचं मंदिर मागे राहिलं. सगळा समुद्र तळाशी गेला. असंच जलातल्या धरणीकंपाप्रमाणे झालं होतं. मग श्रीकृष्णाच्या वारसांनी मूर्ती घडवल्या. इथल्या मूळ द्वारकेत राहिली. उरलेल्या दुसऱ्या पेटीत बंद करून बेट द्वारकेत ठेवल्या. सर्वांच्या भिवयात आणल्या गेल्या. तो शांतपणे सांगायला लागला, रोज थोडी थोडी बेट द्वारकेची माती समुद्रात ढाचते. त्यात ही संदूकही घरंगळली. समुद्र लाटांनी तिला हरीपाशी आणली. एकच नाद घुमला, बोलो रणछोड राय की जय. हरीच्या बाराबंदीचे बंद ताणले गेले. त्याचा निश्चय झालाच होता. आता आणखी पक्का झाला. कार्यक्रम संपला. सरपंचांकडून बक्षीस घेऊन बारोठ मंडळी मुक्कामाच्या पडवीकडे चालायला लागली. हरी आणि त्याचे मित्र थांबले होते. बराच वेळ मौनाचं वातावरण होतं. मग हरीनं शांतता भंग केला. तो एकदम म्हणाला, मी आणि माझी पत्नी निघणार आहे दक्षिणेला. गाई वस्त्र बरोबर घेणार. तुम्ही बाप्पा शेताचं पहा. आम्ही येतो तुझ्याबरोबर, वालजी म्हणाला. मग तुमची वावरं, तुमच्या घरचे म्हातारे आणि गुरढोरं कोण पाहणार? हरीनं प्रतिप्रश्न केला. उद्या पाहू, लक्ष्मण म्हणाला. दुसरा दिवस कामकाजात गेला. रात्री पुन्हा सगळे एकत्र आले. आज तरुणांची संख्या चांगलीच होती. चर्चा झटकन सुरू झाली. ज्यांच्या घरात एकापेक्षा जास्त करते तरुण आहेत त्यांनीच चालायचं. कोरा असेल तर तसाच येणार, मात्र विवाहित दोघे येणार. मार्गात लुटणारे आले तर? दुसऱ्या प्रांताच्या बापूंनी अडवलं तर? मावजीनं प्रश्न केला. नाही होणार असं. पेटी खुली न्यायची. देवाची रोज पूजा करायची. वाटेतल्यांना दर्शन घेऊ द्यायचं. सर्वांना दर्शन देत देत मिरवणुकीत पुढे जायचं. हरी एका दमात बोलला. गाई वासरं असतील, श्रीकृष्णाच्या मूर्तीला शोभा येईल, वालजी म्हणाला. मग भजन कीर्तनाचंही पहा. सगळे हसले आणि घरी परत फिरले. चालो भाई चालो अशी नुसती धांदल चालली होती. आसवे होती, हुंदके होते, तणाव होता, हुरहुर होती, काय नव्हतं. मनुष्य स्वभावातले सगळे आविष्कार तिथे ओसंडून वाहत होते. तरुणांचा उत्साह ओसंडत होता. घरवाल्या बावरलेल्या होत्या. घुंगटाच्या आत रुदन होतं. नमस्कार चालले होते, गळाभेटी होत होत्या. आशीर्वादाचे शब्द घुमत होते. सूचना देत होते. कोणी ऐकत होतं का नव्हतं हे त्यांचं त्यांनाच ठाऊक. ज्या तरुणांना दक्षिण यात्रेला जायला मिळालं नव्हतं ते उदास होते. त्यांच्या बायकांना त्यातून सुटल्याचा आनंद होता, तरी आत्मीयतेमुळे विकलताही वाटत होती. कित्येक पोरं हसत होती, कित्येक रडत होती. अनेक निमित्त सापडलं म्हणून सवयीनं केकाटत होते. तेवढ्यात त्यांच्या घुंगटातल्या आया आपला हात चालवीत होत्या. पुन्हा घुंगटाच्या आडून दृश्यावलोकन करीत होत्या. मुहूर्त जवळ आला. 11 गाड्यांमध्ये तलवारी, भाले, कोयते लपवण्यात आले. धान्य, चुली, सरपण, वैरण सर्व भरलं गेलं.
धिप्पाड शरीराची, मोठ्या शिंगांची, डौलानं चालणारी काठेवाडी बैलजोडी एका 4 चाकाच्या खास गाडीला लावण्यात आली. रणछोडरायाची संदूक उघडी करून ठेवण्यात आली. रणछोडराय आता त्याच्या आकाशाकडे बघू लागले होते. आता ते पुष्पवर्षाव झेलत होते. कुणी देवाच्या कपाळी गंध रेखाटत होतं. द्वारकेच्या द्वारकाधीशाला स्पर्श करायला अनुमती नव्हती. या द्वारकाधीशाला स्पर्श करून सर्व धन्य पावत होती. वृद्धांसाठी ती पाया गाडीवर चढण्याची व्यवस्था होती. तिथे चढणारे आणि चढवणारे सावकाश असं म्हणत होते. 2 हातावरचे दुसरे उतावळ करो म्हणून घाई करत होते. कुणाच्या तरी घरच्या सुंठवड्याचा पितळी डबा कुणीतरी परस्पर प्रसाद म्हणून गर्दीत फिरवत होता. निघणाऱ्या वीरांना दहीसाखर देण्याचं हृद्य कार्य चालू होतं. न जाणारे आपला हात पुढे करीत होते. दही चाटून धोतरांना हात रगडत होते. मोठं संमिश्र वातावरण होतं ते. एकदाचा तांडा निघाला. 11 गाड्या, 100-125 गाई वासरं खिल्लार, घोड्यांवर मागे पुढे होणारे तरुण होते. गाड्यांखाली 4-4 कुत्री होती. चाकांचा करकर आवाज पाटीदार वाडीत घुमला. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. जय हरी विठ्ठल.